हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद सरळ सेवा भरती यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, औषध निर्माण अधिकारी, लॅब असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक इत्यादी जी काही पदे आहेत ना, त्यांच्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणीच्या वेळेस, त्याची माहिती आपण घेऊया. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही कमेंट करून विचारत असता या जिल्ह्याचे निकाल कधी लागणार आहेत, तर त्या कमेंटचे उत्तरेसुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळून जातील. आज आपण तो व्हिडिओ टाकणार आहोत. हे पहा, पहिलं जे डॉक्युमेंट आहे, कागदपत्र आहे, ते आहे स्वयं घोषणापत्र. यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्राची PDF लिंकसुद्धा मिळून जाईल. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इथे एक स्क्रीन येईल, तिथे तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही हा व्हिडिओ इथून पाहू शकता. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, तुमची जी काही शैक्षणिक अर्हता असेल, GNM, BSc नर्सिंग, DMLT किंवा डिग्री वगैरे जे काय असेल त्याचा तुम्हाला पुरावा. आणि हे लक्षात, तुमच्याकडे ओरिजिनल पाहिजे, मूळ वयाचा पुराव्यासाठी तुम्ही तुमची 10वीची TC किंवा 10वीची जी सनद असते, त्याला सर्टिफिकेट म्हणतात, तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. आधार तुम्ही वापरू शकत नाही. जन्माचा पुरावा, जन्माच्या पुराव्यासाठी तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमची 10वीची TC, त्यावरसुद्धा तुमची जन्माची नोंद असते, तीसुद्धा वापरू शकता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, हे सर्टिफिकेट, हे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. राखीव प्रवर्गातून जर तुमची निवड झाली तर तुमचा जो प्रवर्ग असेल ते जात प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, हे बघा, हे चालू आर्थिक वर्षातील पाहिजे. चालू आर्थिक वर्षातील म्हणजे बघा, समजा आता तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे, तर चालू आर्थिक वर्ष काय आहे सध्या, 2024-25 हे चालू आर्थिक वर्ष, याचं NCL तुम्हाला पाहिजे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक जर तुम्ही असाल तर त्याचा पुरावा, खेळाडूसाठी जर तुम्ही आरक्षणासाठी असलेल्या कोट्यातून तुम्ही जर अर्ज केला असेल तर ते प्रमाणपत्र, अनाथ आरक्षणासाठी जर तुम्ही अनाथ कोट्यातून जर तुम्ही अर्ज केला असेल तर तसं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं अधिवास तुम्ही असलेलं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. तर यामधील काही जे प्रमाणपत्र आहेत हे काहींना लागू होतात, काहींना नाही. जसं की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत त्यांना हे लागू होईल, जे नाहीत त्यांना हे लागू होणार नाही. हे ज्यांचा राखीव प्रवर्ग आहे, ज्यांचा राखीव प्रवर्ग नाही त्यांना हे लागू होणार नाही. नॉन क्रिमिलियरमध्ये जे नाहीत त्यांना हे लागू नाही होणार. जे दिव्यांग नाहीत त्यांना हे लागू नाही होणार. जे माजी सैनिक नाहीत त्यांना हे लागू नाही होणार. जे खेळाडू नाहीत त्यांना हे लागू नाही होणार. जे अनाथ नाहीत त्यांना हे लागू नाही होणार. समजा तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील असाल तर तुम्हाला तसा विहित नमुन्यातील दाखला तुम्हाला सादर करावा लागेल. विवाहित स्त्री असाल आणि तुमच्या नावात बदल असेल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. तर याचा पुरावा तुमचं जे शिक्षण आहे मराठीमधून
व्हायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1ली ते 10वीमध्ये तुमचा एक विषय कमीत कमी मराठी पाहिजे. आणि हे आपलं असतेच. समजा महाराष्ट्रामधील आहेत आपण, तर आपलं मराठीमध्ये असतंच, तर मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला असतं. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. तर हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक कागदपत्र पडताळणी किंवा काही अर्ज भरायचे असतील तुम्हाला त्याच्या खाली जोडलेलं असतं. हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे. पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन जर तुम्ही असाल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र. तुमच्या पदाला MSCIT जर लागू होत असेल किंवा डोयाक वगैरे समकक्ष प्रमाणपत्रे लागू होत असतील तर ती प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायची आहेत. टंकलेखन ज्यांना लागू होते त्यांना त्याचं प्रमाणपत्र, लघुलेखन ज्यांना लागू होते त्याचं प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र ज्या पदांसाठी लागू आहे त्यांना अनुभव प्रमाणपत्र सादर करावं लागेल. तर ही अशी कागदपत्रांची यादी आहे. जर तुम्हाला यामध्ये काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.